मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी संपादनास विरोध केला जातोय। मालेगावच्या 20 गावातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केलाय। पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाने सुरू केलेल्या भूसंपादनास विरोध केला गेलेला आहे। रास्ता रोको करण्यात आलाय। न्यू मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प जातो हा शेतकऱ्यांना अन्यायकारक प्रकल्प आहे आणि शेतकऱ्यांना जो मोबदला दिला जातो तो एकदम अत्यल्प याच्यात दिला जातो। तर आमची स्पष्ट मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला एक हेक्टरी 2 कोटी रुपये आणि बाजारभावाप्रमाणे असं हेक्टरी म्हणण्यापेक्षा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव दिला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे। आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावा। हा जो मनमाड इंदोर जो हा महामार्ग जो जात आहे या ठिकाणी आमच्या शेतकरी विश्वासात घेतलं जात नाहीये आणि जर आमच्या शेतकरी राजा ज्या जमिनी आहेत त्यांना योग्य तो जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जमीन देणार नाही आणि आमची जर जमीन तुम्हाला घ्यायची असेल त्यांना तुम्हाला रास्त भाव द्यावा लागेल आणि आमचा शेतकरी राजाचा एक मुलगा एक मुलगी या ठिकाणी नोकरीत सामावून घ्यावी लागेल ही विनंती आहे आपल्याला। गडचिरोलीची बांबू आणि काष्ठशिल्प कला आता विदेशामध्ये जाणार आहे। पोलीस दलाकडून सुरू असलेल्या गडचिरोली महोत्सवात बांबू आणि काष्ठशिल्पातून साकारलेल्या विविध वस्तू आकर्षणाचे केंद्र झाल्यात। मुंबई, दिल्लीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीतील या कलेचे प्रदर्शन झाले आहे। आता या कलात्मक वस्तू विदेशातही पाठवण्यासाठी सरकारी अधिकारी प्रयत्नशील असल्याचं काष्ठशिल्प कारागीर रेखा शेलोटे यांनी सांगितलं आहे। मिस्टर मुंबईत आहेत आणि आमच्याकडे काही नव्हतं तर त्यावेळेस आम्ही बांबू हस्तकला केले। मुंबई, दिल्ली प्रत्येक जिल्ह्याला जिथं जे मोठे मोठे कार्यक्रम होतात तिथं आमचं सामान बोलवतात। या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच बाहेर देशामध्ये पाठवू म्हणे, कारण ह्या जुनचा सामान हातपेट आहे आणि मुंबईची कला आहे हे आपल्या जिल्ह्यात नव्हून महाराष्ट्रात बाहेरच्या पण याच्यामध्ये कडलेली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आमदार महेंद्र थोरवे हे काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत। महेंद्र थोरवे यांच्याकडून काळोखे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात येते। महेंद्र थोरवे या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। सरकारला या ठिकाणी पोलिसांना अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे। या प्रकरणी लवकरात लवकर आपण आरोपींना अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता। पोलीस ठाण्याला या ठिकाणी आता पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। तर आता आमदार महेंद्र थोरवे हे काळोखे कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेत। बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे। मंत्री आशिष शेलार यांनी सलमान खान यांची भेट घेतली आहे। 60व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही त्यांनी भेट घेतली। बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।